आणि एक तीव्र जाणीव निर्माण झाली की आपल्या कवचामध्ये असून आपण चालणार नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण समाजाच्या सुखदुःखांमध्ये सहभागी झालं पाहिजे, ते समजून घेतले पाहिजेत आणि त्यासाठी झगडलं पाहिजे. आणि म्हणूनच राजकीय वाटचालीमध्ये जीवनामध्ये अनेक प्रसंग असे आलेत. आता तर अशी परिस्थिती होती की प्रचंड दबाव होता की कधी येताय तुम्ही आता भाजपमध्ये. परंतु 3 पिढ्या समतेचा लढा आमच्या बापदाद्यांनी जो दिला, आमच्या वडिलांनी जो दिला, दादासाहेबांची जी प्रेरणा आम्हाला जीवनात मिळाली, ती घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी आपला विचार सोडून आपला मार्ग सोडून जावं असं कधीही वाटलं नाही. किंबहुना फार मोठा विद्रोह आपण आपल्या जीवनाशी, आपल्या जीवन शैलीशी करू याची जाणीव ठेवून ठामपणे आलेली या वादळात तोंड द्यायची तयारी आम्ही ठेवली. आणि यापुढे देखील ही लढाई, त्याच्यामध्ये आपण योग्य बाजूने सहभागी होणं गरजेचं आहे. जाणीव ठेवून आम्ही सारे या पुढच्या काळात देखील वाटचाल करत राहू.